हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. दिस इज प्रियांका फ्रॉम रियांशन आई. तर ना ऑफिसहून घरी आले आणि घरी आल्यानंतर किचनमध्ये आले. बघते तर किचन काउंटरवर खूप सारा पसारा झाला होता, कारण आज होता सॅटर्डे. रियांश आणि त्याच्या पप्पांना सुट्टी असते, सो थोडासा पसारा ते दोघं मिळून करतातच. तर आल्यानंतर ते छान क्लीन करून घेतलं. त्याच्यानंतर किचन आणि किचन काउंटर टॉप शेगडी सगळं पुसून घेतलं, कारण जेवणाला तर लागायचं होतं. त्याआधी चहा बनवायचा होता, कॉफी बनवायची होती आणि दूध गरम करायचं होतं. रियांशच्या पप्पांना कॉफी लागते संध्याकाळच्या वेळेला, सो त्यांच्यासाठी छान अशी फक्कड कॉफी बनवून घेतली. त्यांची कॉफी झाल्यानंतर साईड बाय माझ्यासाठी मस्तपैकी चहाही ठेवला होता. रियांसाठी दूधही गरम करून झालं होतं. चहाशिवाय माझा दिवस, संध्याकाळ, कुठलाच दिवस, सकाळ काहीच सुरू होत नाही. सो मी सगळ्यात आधी चहा घेतला, कारण चहा घेऊन झाल्यानंतर मला जायचं होतं बाहेर भाजी आणण्यासाठी. सो मी बाहेर गेले, भाजी घेऊन आले आठवडाभराची सगळी, कारण थोडासा वेळ होता. म्हटलं जाऊन भाजी पटकन घेऊन यावी, नंतर वेळ नाही मिळत. सो भाजी घेऊन आले आणि थेट जेवणालाही लागले. तोपर्यंत रियांश आणि त्याचे बाबा बाहेर जाऊन आले होते. येताना ही छान अशी शेवपुरी घेऊन आले होते. माझी आणि रियांशची शेवपुरी वन ऑफ द फेवरेट आहे. सो आता आम्ही शेवपुरी एन्जॉय करतो. टिल देन भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.